नमस्कार, मी विलास आठवले. मी पोहोचलो नाशिकमध्ये. पुणे ते नाशिक हे 260 किलोमीटर अंतर कापून TV9 ची लाल किल्ला एक्सप्रेस पोहोचली आहे या नाशिकमध्ये. नाशिकमध्ये प्रचंड थंडी आहे आणि पारा 1 पर्यंत गेला होता. आज थोडीशी कमी थंडी आहे, पण राजकीय वातावरण मात्र तापलेलं आहे. आणि हे राजकीय वातावरण कसं आहे, लाल किल्ल्यावर कुणाला बसवायचं आहे, कुणाला खासदार म्हणून पाठवायचं याविषयीची ही चर्चा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, नाशिक लोकसभा मतदारसंघातील काय प्रश्न आहेत आणि हे प्रश्न कुणी सोडवले, कुणी नाही सोडवले, कुणी फक्त बाता मारला, याविषयीचा हा सगळा कार्यक्रम आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा नाशिक लोकसभा मतदारसंघातील जो सिकंदर ठरले होते, हेमंत गोडसे, जो जीता वही सिकंदर, गेल्या वेळेला लाट होती, हेमंत गोडसे यांच्या वतीने प्रतिनिधी आहेत सुधाकर बडगुजर, त्यांचं मी स्वागत करतो. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर छगन भुजबळ होते, माजी मंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, त्यांना 3,07,399 मतं मिळाली होती. त्यांच्या वतीने जयंत पाटील साहेब इथे आलेले आहेत. आणि डॉक्टर प्रदीप पवार जे आहेत ते तिसऱ्या नंबरवर होते. राज ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो तो जयंत जाधव. जयंतजी, मी ओळखतो तुम्हाला, पण प्रदीप पवार यांना 63,000 मतं पडली होती. राज ठाकरे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. आणि हे सर्व मान्यवर जे आहेत या ठिकाणी या मंचावर आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. भाजपचे कुणाल वाघही या कार्यक्रमात सहभागी होते. मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. सगळ्यात आधी म्हणजे मी येतो कार्यक्रमाचे काही असतात, मी येतो, तुमची ओळख करून देतो. पण मी जो जीता वही सिकंदर म्हणजे हेमंत गोडसे आत्ताचे खासदार आहे. 5 वर्षात लेखाजोखा या लोकांपुढे मांडा की तुम्ही नेमकं काय केलं ते. बेसिक जर बघितलं, नाशिक लोकसभेची निवडणूक झाली 2014ला आणि त्यानंतर हेमंत गोडसे लोकसभेमध्ये गेले. खासदाराची जी भूमिका असते ती प्रत्यक्षपणे त्यांनी त्या ठिकाणी रुजवली, मांडली आणि ती प्रत्यक्षात कृतीत पण दिसली. नाशिक शहराला कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, राष्ट्रीय महामार्ग असला पाहिजे, विमानसेवा असली पाहिजे, नदीजोड प्रकल्प असला पाहिजे. ह्या सर्व क्षेत्रामध्ये हेमंत गोडसेंनी काम केलं. रेल्वेचा जर विषय बघितला तर रेल्वे प्रवाशांसाठी पंचवटी ज्या पद्धतीने सकाळी 6 वाजता इथून निघते आणि छत्रपती टर्मिनलला जाते, त्याच्या पॅरलल व्यवस्था या ठिकाणी नव्हती. साधारणतः 5,000 लोक या ठिकाणून प्रवास करतात आणि पॅरलल व्यवस्था म्हणून राज्य राणी एक्सप्रेस त्यांनी उपलब्ध करून दिले. राष्ट्रीय महामार्गाचा जर विषय केला तर राष्ट्रीय महामार्गामध्ये 192 कोटींचं काम त्यांनी आडगावच्या ज्या नॅशनल हायवे हा जो आहे तिथं एक ब्रिज नवीन उभा केला. राष्ट्रीय महामार्गाचं KK वाघ कॉलेजजवळ द्वारका ते दत्त मंदिर उड्डाण पुलास मंजुरी मिळाली. पुणे महामार्ग लक्ष देऊन ऐका. आणि सिन्नर शिर्डी हा 4 पदरी महामार्गास मंजुरी मिळाली. सिन्नर घोटी त्र्यंबकेश्वर जव्हार मोखाडा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला. शहराभोवती राष्ट्रीय महामार्गाचा रिंग रोड प्रस्तावित आहे. पैकी धागूर, गिरणार आणि वाडीव हे निम्मा रिंग रोड मंजूर झालेला आहे. वडपे व गोंदे 6 पदरी महामार्ग झाला. नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर अप्पर वैतरणा आणि कडवा आणि देवलिंक हा समूह तयार झाला आणि त्यातून 7 TMC पाणी नाशिक जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे. दमणगंगा एक दरे यातून 5 TMC पाणी उपलब्ध होणार आहे. चला ठीक आहे. नाशिक शहराला 12 TMC पाणी उपलब्ध करून देणार आहे. तुम्ही प्रयत्न केले, विमान सेवा उपलब्ध करून दिली. विमान सेवा बंद झाली. चला ठीक आहे, ऐकून घ्या. नाशिक शहरामध्ये नेट सेंटरची उपलब्धी करून दिली. महिलांसाठी जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचं स्वतंत्र हॉस्पिटल तयार करून दिलं. चला ठीक आहे, टेलिमेडिसिन सेंटर निर्मिती केली. खूप मुद्दे आहेत. चला ठीक आहे. आता तुम्ही जी माहिती दिली, तुम्ही 5 वर्षात जे काय केलं, 4.5 वर्षात, त्याच्यावर लोकांची काय प्रतिक्रिया आपण घेऊया. चला अगदी थोडक्यात सांगायचं. तरुणांसाठी रोजगार उपलब्ध केला का, सर्वात पहिले ते तुम्ही नमूद करावं आणि नंतर हे काय असेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही जाहीरनाम्यात जाहीर केली होती, त्या ठिकाणी कर्जमाफी झाली नाही, विजेची बिलं माफ झाले नाही, आत्महत्या वाढल्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत. चला ठीक आहे. या बाळाला तुम्ही कशाला आणलं कार्यक्रमात थंडीमध्ये, का आणलं मला सांगा. आमदार आणि खासदारांनी एकही काम केलेलं नाही याचा आक्षेप आहे. कारण मी वर्षाची फी 30-40 हजार रुपये एका पोराची नाही भरू शकत आहे. मला 2च लेकरं आहेत, पण मग 10-12 हजार रुपये उत्पन्नात सगळं मॅनेज करणं अवघड झालंय. सरकारी शाळांची दर्जा अत्यंत खालवलेला आहे.
चला चला आजची जे विकास कामं जर पाहिले तर हे सर्व भुजबळ साहेबांच्या आणि समीर भाऊ भुजबळ खासदार माजी यांच्या कारकिर्दीत झालेले. चला म्हणजे आता या प्रश्नावर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आता मला सांगा, या मुलाला तुम्ही का आणलं आणि या कार्यक्रमात का सहभागी झाला? एवढी थंडी आहे ती. माझ्या नाशिक बद्दलचा विचार चाललाय, चर्चा चालली आहे, ते मला बघणं गरजेचं आहे आणि मला त्याचं माझं मत मांडणं गरजेचं आहे. चला म्हणजे चर्चा महत्वाची आहे, आपलं मत मांडणं महत्वाचं आहे. बोला. जय महाराष्ट्र. आता खासदार हेमंत गोडसेंच्या बाबतीत जे काय आता वक्तव्य झालं, मी तर असं सांगेल की आत्तापर्यंतच्या 4-5 निवडणुका झाल्या लोकसभेच्या, एकदम कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष खासदार आहे. आणि नाशिकच्या ज्या गरजा आहेत, नाशिकच्या गरजा आणि लोकांच्या भावना लक्षात ठेवून त्यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवला. एकदम कर्तव्यदक्ष खासदार लाभलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. मला वाटतं शिवसेनेचे समर्थक आहे. तुम्हाला काय बोलायचं? खूप पाठी उभे आहात. नाही, तुम्ही काय नाही बोलणार. चला ठीक आहे. आता दुसऱ्या नंबरवर जे होते जयंत पाटील, जयंत जाधव साहेब आणि शाहू खैरेजी. मी यासाठी तुमचं नाव नाही घेतलं कारण कार्यक्रमाचं एक रूपरेखा होती. 3 लोकांना आम्ही पहिला, दुसरा आणि तिसरा असं अरेंज केलं होतं, पण तुम्ही सहभागी झालात. तुमचा सन्मान ठेवून आम्ही तुम्हाला हे केलं. शाहू खैरे या कार्यक्रमात सहभागी होतात. मला सांगा जयंतजी, काय नेमकं त्यांनी जे म्हटलं आणि लोकांनी जे सांगितलं, शेतकऱ्यांचे प्रश्न, नंतर यांनी हा रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला, काय नेमकं कसं आहे? मुळामध्ये आमचे बंधू सुधाकर भाऊ यांना मुळात कल्पनाच नाही की पंचवटी एक्सप्रेस 6 वाजता निघते, ती 7:10 नाशिक रोडवरून निघते. सुधाभाऊ, दुसरी गोष्ट अशी आहे की राज्यराणी एक्सप्रेस ही हेमंत गोडसेंनी सुरू केली नाही, ती समीर भुजबळांनी सुरू केलेली आहे. तुम्ही जर का तिची जर नीट माहिती घेतली तर समीर भुजबळ खासदार असताना ती सुरू झालेली आहे. हेमंत गोडसे हे खासदार झाले त्याच्यानंतर राज्यराणी एक्सप्रेस सुरू झाली नाही, ती त्याच्या अगोदर झालेली आहे. त्याच्यामुळे सुधाभाऊ, तुम्ही आपल्या या खासदारांनी आता यांचा उल्लेख सिकंदर केला होता, काय केलं नाही, यांनी केलं होतं ते त्याचं श्रेय घेताय तुम्ही. श्रेयवाद नाही या ठिकाणी. जयंत जाधव ते असत्य बोलतात हे मान्य करा. जयंत माझ्याकडे पुरावा आहे, एक मी मिनिट पुराव्यानिशी बोलतोय. जयंतजी, एक मिनिट. तुम्ही बोलत असताना मी मध्ये हस्तक्षेप केला नाही. मी पण नाही करत. तुमचं म्हणणं मांडलं तुम्ही. आता माझं म्हणणं ऐकून घ्या जयंतराव, कारण तो विधानसभेमध्ये त्यांनी आवाज उठवलेला आहे, त्यांना प्रॅक्टिस चांगली आहे. ठीक आहे. आता मला सांगा, दोन महत्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे रेल्वेचा प्रश्न खूप महत्वाचा लोकसभा मतदारसंघासाठी. यांनी दिलेली माहिती आणि यांनी दिलेली माहिती किती तफावत आहे? कोण खरं आहे? म्हणजे सत्य कोण आहे आणि असत्य कोण आहे? सांगा. या ठिकाणी जयंत भाऊ जे बोलले ते खरं बोलले. समीर भाऊंच्या काळामध्येच रेल्वे चालू झालेली आहे. बोला. नाशिकचा खरा विकास करायचा ठरला तर आदरणीय भुजबळ साहेब आणि समीर भाऊ यांनीच विकास केलाय, बाकी हे सर्व फेकू आहेत. बापरे, म्हणजे एवढे थेट बोलणारे नाशिककर आहेत. बोला. आता सुधाकर भाऊ बडगुजर बोलले का विमानतळ हे खासदाराने आणलं, पण ऍक्च्युली नाशिकला जे ओझरला विमानतळ आणलं ते ऍक्च्युली समीर भाऊ भुजबळ आणि भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांनी नाशिकमध्ये हा जो. पण आता सुरू आहे का? आता चालू आहे ना, चालू आहे ना. नाही मध्ये बंद झालं होतं ना. काही विमानं उड्डाण होत आहे ना, विमानं उड्डाण होत आहेत ना. ठीक आहे. आता शाहू यांच्याकडे जातो. चला, मला शाहूजी सांगा की काय म्हणजे आता लोक पण बोलतायत, नेमकी काय लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती आहे? सांगा. नाही, काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीतच बऱ्यापैकी नाशिक लोकसभा मतदारसंघ. काँग्रेस की एनसीपी? एनसीपी आणि एनसीपी काँग्रेस. आता सध्या तर एनसीपीचाच म्हणजे उमेदवार किंवा भुजबळ साहेबांच्या याच्यामध्ये कामं झाली, तर ती काँग्रेस पक्षाच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी कामं झाली. सध्या कामांचं काही कुठलाच चर्चा नाही किंवा कामांचं काही नाही. समस्याच जास्ती आहेत. जी प्रश्न मूलभूत जी प्रश्न होती शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमधले जे कर्मचारी आहेत त्यांची, ते कुठलेही प्रश्न आज सुटलेली नाही आहेत. जशी लोकसभा मतदारसंघातली तशी शहरातली सुद्धा. चला, तर प्रश्न तशीच प्रलंबित आहेत. चला ठीक आहे. मी चर्चा सुरू ठेवणार आहे. संसदेमध्ये उद्या महत्वाचा निर्णय होतोय सवर्णांना आरक्षण मिळण्यासाठी. आणि जेव्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा सवर्ण असो, दलित असो, मागासवर्गीय असो, बहुजन असो, सर्वजण आरक्षणाची मागणी करतात. या विषयावर मी एका ब्रेक नंतर चर्चा करणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मी नाशिकमध्ये आहे. इलेक्शन एक्सप्रेस नाशिकमध्ये पोहोचली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता मी हातात घेतोय. सवर्णांना आरक्षण देण्याचा मुद्दा जो आहे
तो केंद्र सरकारने हातात घेतला आणि 10% जे आरक्षण आहे ते देण्यात येणार आहे. जर नोकऱ्या असतील तर आरक्षणाचा फायदा होईल, पण नोकऱ्या आहेत की नाही आहेत? कारण कापसे यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की रोजगाराचं काय, आणि त्याच्यावर ही चर्चा मी करतोय. सगळ्यात महत्वाचं मला हे सांगा की सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा जो मुद्दा केंद्र सरकारने हातात घेतलाय त्याला कुणाचा पाठिंबा आहे? कुणाचाच नाही. चला चला ठीक आहे. किती किती लोकांचा हात आहे? दुसरा कुणाचा विरोध आहे? कुणाचा विरोध आहे? हात वरती करा. चला म्हणजे तुमचा विरोध आहे. चला ठीक आहे. मी भाजपचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारतो की या मला मराठा आरक्षण दिलं, मराठ्यांना तुम्ही खुश केला, आता सवर्णांना आरक्षण देताय, त्यांना तुम्ही खुश करताय, पण रोजगार कुठं आहे? काय कसं करणार तुम्ही आता? सर्वप्रथम केंद्र सरकारचं आणि माननीय मोदी साहेबांचं एक मिनिट बोला सवर्णांना ज्या पद्धतीने आरक्षण दिलं, सवर्णांना ज्या मला वाटतं लोकशाही यांना कळत नसेल, लोकशाही कळत नसेल म्हणून बरोबर बोला तुमचा आवाज. सवर्णांना आरक्षण देण्यामागचा उद्देश खऱ्या अर्थानं सामाजिक विषमता दूर करण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यांचं सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो, नाशिककरांच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक विषमता यातनं दूर होईल आणि त्या सामाजिक विषमता दूर होत रोजगाराचं काय हे म्हणताय? रोजगार कुठं आहे? नाही ना प्रश्न. थांबा मी विचारतो चला तुमच्या वतीने मी विचारतो. रोजगार 2 कोटी रोजगार देणार होतं केंद्र सरकार, काय झालं? रोजगाराच्या बाबतीत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संघटित असंघटित क्षेत्रांमध्ये रोजगार व्यवस्थितपणे नियोजन करण्यात आलेलं आहे. काही रोजगार सुरू झालेत. चला ठीक आहे. रोजगार काय त्याचबरोबर स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया. भाजपच्या प्रवक्त्यांना फक्त एकच प्रश्न विचारतो. नाशिकमध्ये इतक्या इंडस्ट्री येत नाहीयेत आणि बंद पडलेल्या इंडस्ट्री आहेत, त्या चालू केल्या की काय केलं एवढं त्याचं उत्तर द्या, आणि किती रोजगार दिला एवढंच सांगा, बाकी काय सांगा. अगदी थोडक्यात. या सेना भाजपच्या अभद्र युतीने मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं, पण त्या दत्तक नाशिकचे 1.25 वर्षात इतके बेकार हाल झाले का सामान्य नाशिककरांना प्रश्न पडतोय का ते दत्तक नाशिकचे पालक कुठे? हा प्रश्नाचं उत्तर भाजपच्या प्रवक्त्यांनी त्यांच्याकडे उत्तर घ्या. चला रोजगाराचं काय हे म्हणता की नियोजन चालू आहे. आता यांची सत्ता संपत आली तरी नियोजन चालू आहे. उत्तर द्यायचं. चला नियोजन काय? रोजगार मिळतोय लोकांना? रोजगार नाही, शक्यच नाही. तेव्हाच मला पण प्रश्न विचारायचा आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती नोकऱ्यांची जाहिरात काढली आहे याचं उत्तर द्या. किती जाहिरात काढली हे सांगा. काय झालं? एवढ्या दिवसात खासदारांनी एकही असा IT प्रोजेक्ट नाशिक मध्ये आणला नाही. चला एकही काय आणला? एक मिनिट. हा आणलाय का? कुठला आणलाय? चला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी IT हब साठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. लवकरच तो येऊन 1000हून अधिक अभियंत्यांना रोजगार या ठिकाणी निर्माण होणार आहे. काय पुस्तिकेमध्ये काय रोजगाराचं काय मला सांग. रोजगार मिळतोय? तुझ्या मित्रांना मिळतोय? कोणाला मिळतोय? आणि काय तुम्ही खाली बसा. आज जे ग्रॅज्युएट वगैरे मुलं आहे, इंजिनियर मुलं आहे, ते प्रत्यक्ष आज नोकरीसाठी गणगण करताय. फक्त आश्वासन देऊन पोट भरत नाही. आश्वासन देऊन पोट भरत नाही म्हणजे रोजगार मिळत नाही असं त्यांचं म्हणणं. यांनी सांगितलं की 2 कोटी रोजगार निर्माण केले, पण प्रत्यक्षात काल परवा डिक्लेअर झाले 1 कोटी लोक बेरोजगार झालेले. 1 कोटी लोक नाशिक मधले सगळे भारतामध्ये 1 कोटी लोक. चला ठीक आहे. मला सांग आरक्षणाला विरोध काय? सवर्णांच्या विरोध काय विरोध आहे? आरक्षणाला विरोध काय तुमचा सवर्णांच्या? आमचा विरोध आरक्षणाला नाहीये, पण जे खोटं बोलताय त्याला विरोध. मोदींनी सांगितलं होतं 15 लाख रुपये, आता किती 30 देणार का एवढंच त्यांनी सांगावं. सवर्ण म्हणजे खुर्चीवर बसले सवर्ण का? सवर्ण म्हणजे खुर्चीवर बसले सवर्ण का? हा पहिला प्रश्न. म्हणजे आरक्षण द्यायचं कोणाला? आता लोकांची प्रतिक्रिया घेतली आहे. जयंत जाधव साहेब, आता मला सांगा लोकसभे म्हणजे तुम्ही म्हणता की आम्ही सगळं केलं, तुमचा खासदार होता. चला ठीक आहे थांबा. तर मला ब्रेक घ्यायचा मला ब्रेक घ्यायचा. मी ब्रेक नंतर येतो आणि उत्तर घेतो की नाशिक लोकसभेमध्ये किती रोजगार निर्माण झाला, MIDC तयार झाली का, IT तयार झाली का. एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. फक्त TV9 पहा. लाल किल्ला एक्सप्रेस नाशिकमध्ये पोहोचते. नाशिककर काय म्हणतात ते फक्त एका छोट्या ब्रेक.
नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मी नाशिकमध्ये आहे आणि अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर ही चर्चा सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं 2 कोटी रोजगार निर्माण होतील, पकोडा बेचो और रोजगार निर्माण करो, अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये होती. नाशिकमध्ये किती रोजगार निर्माण झाला? आपण थेट नाशिकच्याच लोकांना मतदान करायला सांगू की रोजगार निर्माण झाला की नाही झाला. आता मला पहिला प्रश्न, नाशिकमध्ये रोजगार निर्माण झाला असं किती लोकांना वाटतं सांगा? हात वरती करा, हात वरती करा. आवाज करू नका, हात वरती करा. आवाज बंद. हात ज्यांना वाटत रोजगार निर्माण झाला असं वाटत नाही त्यांनी हात वरती करा. म्हणजे तुम्हाला वाटतं रोजगार निर्माण झाला नाही? आवाज नको, शांतपणे. खूप गंभीर विषय आहे. 18 ते 35 वयाची मुलं जी आहेत त्यांना रोजगाराची अपेक्षा असते. आरक्षण रोजगारासाठीच निर्माण केलं जातं आणि केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण दिलं. आता ज्यांना रोजगार निर्माण झाला असं वाटतं त्यांनी हात वरती करा. झाला नाही असं वाटतं? कुणालाच वाटत नाही? किती लोक आहेत? झाला रोजगार निर्माण? चल तुला विचारतो, किती रोजगार निर्माण झाला सांग. चला ठीक आहे, किती रोजगार निर्माण झाला? देश पातळीवर रोजगार निर्माण झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल हे बघा, नाशिक पातळीवर तुम्ही नाशिक पातळीवर ट्राय कराल तर ते पॉसिबल नाही. फॉर एक्झाम्पल रेल्वे घ्या, रेल्वेने खूप भरत्या काढल्या आहे आणि आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा 72,000ची भरती करणार आहेत. तर पण नाशिक पुरतं तुम्ही लिमिटेड राहू नका, महाराष्ट्र आपला आहे. चला ठीक आहे, बोल पटकन. सर, आज नाशिकचे युथ आहे, नाशिकचे युवा मुलं आहे ज्यांना जॉबची गरज आहे, इंजिनियर्स आहेत. हे लोक नाशिक सोडून पुण्याला, मुंबईला जाऊन सेटल होतात. हे अतिशय दुःखद गोष्ट आहे नाशिकसाठी. झाला नाही रोजगार निर्माण. एकदम साईडला कशाला उभा आहे? आज तिथे का नाही बसला? 100% नाही सर, मी तिकडेच होतो. मी आता लाईव्ह व्हिडिओ करतोय. लाईव्ह व्हिडिओ करतोय. व्हेरी गुड. टीव्ही लाईव्ह शो करतोय. ठीक आहे. आता मला सांगा, तुमचा वय किती? 62. किती रोजगार झाला? आधी किती रोजगार होता, आता किती आहे? छोटे मोठे सर्व बरेचसे 50% कारखानदारी बंद पडली आणि रोजंदारी उलट लोक सुशिक्षित बेकार. आता व्यवसाय नाही, नोकरी नाही. त्यामुळे काळात किती कंपन्या होत्या ना. मी पण कामासाठी प्रयत्न करायचो. मी तर मेकॅनिकल ITI केला आहे. मी म्हणायचो कधी नाशिकमध्ये जाऊन नोकरी करू. आता आहे असं वातावरण? आता अजिबातच नाही, नोकऱ्याच मिळत नाही. कारखानदारीच बंद पडलेली आहे साहेब. हायचे पळालेले आहेत. वाईट अगदी. CMIचा आत्ताचा रिपोर्ट आहे, 1 करोड जॉब्स 2018 मध्ये कमी झाले. 40 कोटीचे 39 कोटी झाले. तर हे 2 कोटी जॉब निर्माण करत होते, त्याऐवजी 1 कोटी जॉब कमी झाले. आता जे व्यासपीठावर बसलेत त्यांना संधी दिली पाहिजे. ठीक आहे. हेमंत गोडसे खासदार आहेत. नंतर मी कुणालजी तुमच्याकडे येतो. किती रोजगार निर्माण झाला? कारण नाशिक हे औद्योगिक क्षेत्र होतं, खूप मोठ्या कंपन्या होत्या. मी एक खुलासा करू इच्छितो. थांबा, विचारतो. एक मिनिट ऐकून घ्या. थांबा, ऐका. आता त्यांनी ऐकलं नाही तुमचं. आता ऐकलं नाही त्यांनी. बोला. ते खासदार आहेत, केंद्राकडे पाठपुरावा करतात. बोला तुम्ही. लोकांच्या मताशी मी पण सहमत आहे. 1 मिनिट फक्त ऐकून घ्या. म्हणजे रोजगार निर्माण नाही झाला. हा बोला, पटकन बोला. जो प्रश्न 47 वर्ष आपण सत्तेवर होतो, तो प्रश्न 47 वर्ष सोडू शकले नाही. तुम्ही 5 वर्षात आमच्याकडनं अपेक्षा करताय. ऐकून घ्या. भाजपची भाषा बोलताय. चला ऐकून घ्या. चला बोला तुम्ही बोला. हा ऐकून घ्या. नाही थांबा. वेळ वाया घालू नका. तुमचे प्रश्न विचारले, उत्तर द्या. ऐकून घ्या. हा बोला तुम्ही. बोला का मी यांच्याकडे जाऊ? ऐकून घ्या. हा, मुद्दा मांडा, नाही तर मी यांच्याकडे जाऊ. हेमंत गोडसेंचं कौतुक यासाठी करेल. हेमंत गोडसेंचं कौतुक यासाठी करेल. नाशिक रोडला रेल्वे स्टेशनच्या बाजूला 250 एकर जागा तिथं आहे रेल्वेची. त्या ठिकाणी 250 एकर मध्ये व्हील तयार करण्याची फॅक्टरीला मंजुरी मिळालेली केंद्र शासनाची. चला ठीक आहे. जाधव तुम्ही बोला, नंतर मी यांच्याकडे बोला. ठीक आहे. थांबा, वेळ बाहेर. थांबा. मी थांबा. 1 मिनिट. किती यामध्ये मी पहिले सुधाबाला उत्तर देऊ इच्छितो की या ठिकाणी ज्या MIDC ज्या सगळ्या आज या राज्यामध्ये ज्या कार्यरत आहे ना, त्या काँग्रेस NCPच्या काळातच निर्माण झाल्या आणि त्यावेळेस तो रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि आज या ठिकाणी एवढी शोकांतिका आहे. 1 मिनिट सुधाभाऊ. आता
या ठिकाणी एवढी मोठी शोकांतिका आहे। HL सारखं आमचं या ठिकाणी आज एवढं मोठं युनिट होतं की जे निम्न शासकीय या ठिकाणी ते युनिट होतं, याच्या ठिकाणी राफेलचा उद्योग चालू व्हायला पाहिजे होता, तो यांनी अंबानीला दिला आणि या गावातल्या पोरांवरती यांनी अन्याय केला। ना हेमंत गोडसे गेले, ना या ठिकाणी भाजपचे आमदार आहे, हे सुद्धा आहे म्हणजे सेनेचा आमदार असताना सुद्धा या ठिकाणी गेला नाही, ना भाजपचं या ठिकाणी गेलं नाही, यांनी केलं तरी साहेब तुमची केंद्रात तुमची सत्ता आहे आता, ठीक आहे, हे खासदार शिवसेनेचे दोघांची सत्ता आहे। एक मिनिट, इंडिया बुलचा प्रकल्प या ठिकाणी कोणाच्या माध्यमातून आला आणि कोणी बंद केला, आजची परिस्थिती काय होती? हा ठीक आहे, बोला तुम्ही। कोणाची पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये कोणाची पार्टनरशिप आहे? बोला तुम्ही, बोला। कोणाची पार्टनरशिप आहे बघा, पहिले पार्टनरशिप कोणाची ते बघा। आणि आकड्यांचा खेळ मला जमत नाही, आकड्यांचा खेळ जमतो। मला उत्तर द्यायचं, आम्ही येतो, मला उत्तर द्यायचं, तुम्ही बोला। 1200 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स बोला, तुम्ही बोला। इंडिया बुलची सर्वात प्रथम इथं आता HL चा उल्लेख झाला, मला वाटतं त्यांचं नॉलेज कमी आहे। 1 लाख कोटीचं कॉन्ट्रॅक्ट HL बरोबर केलेलं आहे, हे विसरता कामा नये, हे विसरता कामा नये। नॉलेज तपासायची गरज आहे, नॉलेज तपासायची गरज आहे, नॉलेज तपासायची गरज आहे। मला वाटतं राफेल प्रकरण अभ्यासायची गरज आहे, राफेल प्रकरण अभ्यासायची गरज आहे, राफेल प्रकरण अभ्यासायची गरज आहे। अभ्यास करण्याची गरज आहे, त्यांचा अभ्यास 2001 पासून 2007 2012 कोणाची सत्ता होती, सत्ता कोणाची होती त्याचा अभ्यास करा पहिले, बरोबर? आणि राहिला प्रश्न, आता सुद्धा तुम्ही थांबा। नाही, मी बघा, त्यांचा मुद्दा कळल्याशिवाय मला क्रॉस क्वेश्चनिंग नाही करता येणार। मला त्यांना जर अडचणीत पकडायचं असेल तर मला ऐकलं पाहिजे। तुम्ही गडबड केली तर मी त्यांना विचारणार प्रश्न। शाहूजी मला सांगा, यांनी जो मुद्दा उपस्थित केला, यांनी आपले मुद्दे मांडले आणि हे म्हटले की आमच्याच काळात झालं, काय नेमकं आहे? मी तुमच्या आता आमच्या संपूर्ण शहराची ह्या लोकांनी वाट लावली, कुणी यांनी की सर्व हे सध्याचे जे राज्यकर्ते आहेत, हे सर्व आमदार खासदार हे जे लोक आज लोकांनी निवडून दिले आमच्या शहरामधनं, याच्यामधनं सर्व कामं, सर्व इंडस्ट्री, सर्व बांधकाम इंडस्ट्री ही सर्व स्थलांतरित झालेली आहे। आज बांधकामाचा जर कधी विचार केला तर आमच्या महापालिकेमधनं सर्व परवानग्या बंद आहे, त्याच्यामुळं ह्या शहरामधली आणि शहराच्या आसपासची जी बांधकाम व्यावसायिक किंवा जे कर्मचारी होते, कामगार, ते स्थलांतरित झाले। तशीच इंडस्ट्रीची परिस्थिती आहे, तशीच शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, तशीच म्हणजे पूर्ण सर्व रोजगार कमी झाला। आता तुम्ही महिलांची म्हटलात, मला सांगा की रोजगारच निर्माण नाहीये, तर हे तरुण जातात कुठे? तरुणांना काय होतंय की काय करावं हे समजत नाही, एकीकडे महागाई वाढत चालली आणि दुसरीकडे यांचं रोजगार कमी होत चाललाय, तर व्यसनाधीन होत चाललेत तरुण। दुसरीकडे महिलांची सुरक्षा पण खूप बिकट झालेली आहे, महिलांवरचे वाढते अत्याचार, ह्याच्यावर कोणतीही ऍक्शन घेतली जात नाहीये। आज पाण्याचा प्रश्न तुम्ही म्हटले साहेब, सुधाकर भाऊ म्हणाले की पाण्याचा प्रश्न, पाणी आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा, आमच्या 8-8 वर्षाच्या पोरी 8-8 किलोमीटर हांडे डोक्यावर घेऊन येतात ते, तर ही अवस्था पाण्याची आहे, रस्ते खराब आहेत, काही विकासाच्या नावाने सगळा जुमला चाललेला आहे इथे। विकासाच्या नावाने जुमला चाललेला, तुमचं नाव मी ऐकलं हो, तुम्हाला मी पाहिलंय, तुम्ही शांतपणे का उभे आहे? एवढी सगळी चर्चा सुरू आहे, हा म्हणजे तुम्ही एक आवाज केला तर नाशिकचे सगळे राजकारणी होत आहे। चला, हा लाल किल्ला कुणाचा असं तुम्ही म्हटलंय ना, यांना टेकडी सुद्धा मिळणार नाही। लाल किल्ल्याची काय गोष्ट करतात? लाल किल्ला सोडा, टेकडी सुद्धा यांना मिळणार नाही, कारण यांनी सगळी वाताहत केलेली आहे। व्यापारी बुडाला, इंडस्ट्रियलिस्ट बुडाला, शिक्षण संस्थांचे माणसं मात्र मुजोर झाले, ते फिया उकळतायत लोकांकडनं, कोणावर ऍक्शन घेत नाही। नाशिकचे पोलीस आयुक्त रेबिनी कापत हिंडतायत, गुंड इथं लफडे करतायत, तडीपारी होते, काय करतायत? चला ठीक आहे, ठीक आहे, नाही थांबा, आता आम आदमी झालेला आहे, नाही थांबा, चल, हा सुधाकर बडगुजर भाऊंना हे विचारतोय, तुम्ही जो कामाचा पाढा वाचला त्याच्यामध्ये नाशिकमध्ये 4.5 वर्षात कोणते उद्योग आले, त्या उद्योगांची नावं आपण सांगावी, जेणेकरून या शहरामध्ये नोकऱ्या वाढ। चला सुधाकर भाऊ, आपण शांतपणे तुमच्याकडून नावं घेऊ। चला, उद्योगाचा जो प्रश्न आहे तो काही आता तुम्ही आवाज नाही करायचा, नाही आता तुम्ही आता गडबड नाही करा, आता घोषणा बिषणा काय नाही,
खासदारांचे प्रतिनिधी बोलतायत, नाशिकमध्ये किती रोजगाराला याची माहिती देतात. मी पुन्हा एकच सांगतोय की रेल्वेच्या माध्यमातून 250 एकर जागेवरती व्हील कारखाना येणार, याला आवाज नाही करायचा. ऐका थोडस, तुमचं सहकार्य म्हणतात, ऐका, बोला तुम्ही. आणि राहिला इंडस्ट्रीजचा प्रश्न, इंडस्ट्रीजचा जो प्रश्न राहिला, एक मिनिट बोलू द्या ना, बोलू द्या, नंतर रिॲक्ट होणार तुम्ही. तुम्हाला काय म्हणायचं ना बोलू द्या, आणि तुम्हाला काय म्हणायचं मग ओपन चर्चा ठेवू ना, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. मी समर्थक. तुम्ही थांबा. उत्तर इंडस्ट्रीचा जो प्रश्न या ठिकाणी नाशिक शहरामध्ये जो इंडस्ट्रीचा प्रश्न भेडसावतोय, अहो युनियनच्या माध्यमातून अनेक फॅक्टरी बंद झाल्या ना. केंद्र शासनाने धोरण निर्माण केलं, नीमच्या माध्यमातून रोजगार आजही नाशिक शहरामध्ये उपलब्ध करून दिले. तुम्हाला पाहिजे असेल तर लिस्ट मी देतो. नीमच्या माध्यमातून. ठीक आहे, काय खोटं बोलतात सांगा. पहिला मुद्दा, रोजगार आणणं हे खासदाराचं एकट्याची जबाबदारी नाही, त्याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. कारण या देशामध्ये जो रोजगार होता तो हिसकावून घेतलाय. नोटबंदीच्या नावाखाली सर्व बांधकाम क्षेत्रापासून सर्व ठिकाणी बंदी आली आहे. नाशिक जिल्ह्याचा विकासामध्ये रोजगार हिसकावून करण्याचं काम शेतीपासून औद्योगिक पर्यंत भारतीय जनता पक्षाने केले, त्याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावं. ठीक आहे. आता रोजगाराचा विषय झाला. नाशिक जिल्हा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे, शेतीसाठी प्रसिद्ध आहे. मला सांगा, ठीक आहे, रोजगारावर आपण केलं. आता शेतकऱ्यांचा काय प्रश्न सांगा, शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, आपण त्याच्याकडून थेट उत्तर घेऊ. शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावरती भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांना 5,000 रुपये पेन्शन लागू करेल, काय झालं? पेन्शनचं उत्तर दिलेलं नाही. या देशामध्ये जो साखर कामगार आहे, औद्योगिक कामगार आहे, यांना 3,000 रुपये पेन्शन देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांना पेन्शन त्या सरकारने दिली नाही. रोजगार द्यायचं सांगितलं तरुणांना 2 कोटी रोजगार बाजूला राहिला. असलेला 1 कोटी रोजगार या सरकारने वर्षभरात दिला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं की समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध आहे, आणि आता आम्हाला समजत नाही की बाळासाहेब ठाकरेंचं नाव या महामार्गाला द्यावं. भूमिका घेऊन मला सांगा, कांदा जो आहे, म्हणजे मला असं आठवतं, कांद्यावर बोलताय, ठीक आहे, कांद्यामुळे सरकार पडतं. मला सांगा, कांद्यामुळे सरकार पडतं, एवढी मोठी बाजारपेठ आहे, शेतकऱ्यांना हमी भाव जो दिला पाहिजे तो केंद्र सरकारने हमी भाव दिला पाहिजे. स्वामीनाथन आयोग हा लागू केला पाहिजे. आज जर नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची जी परिस्थिती बघितली, 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये कांदा विकला जातो, म्हणून शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे. त्यासाठी खासदार हेमंत गोडसेंनी पाठपुरावा केलेला आहे, आणि अत्यंत मी खात्रीशीर शपथपूर्वक सांगतो, हेमंत गोडसे सारखा प्रामाणिक खासदार नाही, आणि आमच्या खासदारावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आमचा खासदार जेलमध्ये गेला नाही. काय बोलायचं, तुम्हाला एक संधी मिळाली होती. हे अतिशय खोटं बोलतायत. हेमंत गोडसे जर प्रयत्न करत असेल तर यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं होतं की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च अधिक 1.5 एवढा भाव कांद्याला आणि अन्य शेत पिकांना दिला जाईल. आज 1000 ते 1500 रुपये उत्पादन खर्च येतो, आणि ह्या जिल्ह्यातल्या नागपूरच्या बाजार कमिटीमध्ये 5 पैसे किलो, 5 रुपये क्विंटलने कांदा विकला गेला. आम्ही सर्व मंडळी आंदोलन करतो, कुठेही रस्त्यावर एका क्विंटलला कमीत कमी 1000 रुपये खर्च येतो, आणि 5 रुपये क्विंटलने ह्या जिल्ह्यामध्ये कांदा विकला गेला. ठीक आहे, एक क्विंटल जर कांदा काढायचा असेल तर त्याला 1000 रुपये खर्च आहे, आणि तोच कांदा जेव्हा शेतकरी बाजारात विकतो तर त्याला 5 रुपये मिळतात. मी ब्रेक घेणार आहे, आणि या महत्वाच्या मुद्द्यावर ही चर्चा सुरू करणार आहे. का ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. हा माझा शेवटचा सेगमेंट आहे, आणि अत्यंत महत्वाच्या विषयावर मी चर्चा करतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न या सेगमेंटमध्ये आहेत. कांद्याची काय अवस्था, म्हणजे 5 रुपये क्विंटल आणि खर्च 1000 रुपये. आज आपण बघतोय की कांद्याची परिस्थिती अशी झालेली आहे की आज 50 पैसे किलोनं कांदा विकला जातोय. शेतकऱ्याला कमीत कमी 1 किलो कांदा पिकवायसाठी 7 ते 8 रुपये खर्च येतोय, आणि त्याला 50 पैशानं कांदा विकावा लागतोय. ही परिस्थिती या ठिकाणी झालेली. टमाटा 30 रुपये. ठीक आहे, मला आता कळलं लोकांकडून पैसे का झालं, मला कोण राजकारणी जबाबदार आहे, अधिकारी जबाबदार आहे, शेतकरी जबाबदार. या सर्व गोष्टीला शासन जबाबदार आहे. यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतीमालाला 1.5 भाव देऊ, परंतु 1.5 तर दिला नाही. पण संपूर्ण देशातला शेतकरी हा देशोधडीला लावलाय. हा देश नोटाबंदी करून
आणि हे सर्व जीएसटी लावून नोटाबंदी करून हा देश 10 वर्ष पाठीमागे देश 10 वर्ष पाठीमागे गेला आहे. जयंतजी मला हे सांगा की कांद्याची काय अवस्था आहे अशी? मुळामध्ये कांद्याची वाईट अवस्था ही या सगळ्यांनी सांगितली, आपण काय? अनुभवताय. ती नाही, का मला अशी आहे ती वाईट की अवस्था आज आम्ही या ऐकतो. ठिकाणी जो का एक्सपोर्ट पण? होणारा जो कांदा आहे, आपला कांदा नेपाळला जायचा, आपला कांदा पाकिस्तानला जायचा, आपली पाकिस्तानची बॉर्डर सुद्धा मोदीजींनी सील केली. अतिरेकी यांच्यावरती इथं येऊन आपले जवान शहीद होत आहे, पण आपला कांदा पाकिस्तानात जायला यांनी बंदी केलेली. असा उरफटा सगळा मोदींचा हा कायदा आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की खासदाराचा विकास काय असतो, तर आपण या ठिकाणी मुंबईवरून नाशिकला आज जो 4 लेन आहे तो हा भुजबळांच्या काळातला आहे. हा जो फ्लायओव्हर आहे हा भुजबळांच्या काळातला आहे. एक मिनिट आता मला कांद्याचा विषय चालू आहे, कृषीचा विषय चालू आहे, कांद्याचा विषय चालू आहे, कृषीचा विषय चालू आहे. तेवढंच बोललं पाहिजे, तेवढंच बोललं पाहिजे. तुम्ही काय केलं? नाही, एक असं आहे की ज्या वेळेस कांद्याचे भाव दरवेळेस फ्लक्च्युएट होत असतात, यांना सांगा ऐकून घ्यायची सवय ठेवा. समजून घ्या. आता कांद्याचा विषय बोलतोय मी, कांद्याचा विषय बोलतोय, समजून घ्या मला. की ज्यावेळेस कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस सरकार हस्तक्षेप करतं. त्यावेळेस शरद पवार साहेब कृषी मंत्री होते, त्यांनी कांद्याचा ठीक आहे ठीक आहे. आता मला सांगा, जो हमी भाव दिला तो पुरतो का? शेतकऱ्यांना पुरतो? मला बोलू द्या. आता सर्वात प्रथम स्वामीनाथन आयोग कधी स्थापन झाला? अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये स्वामीनाथन आयोग सुरू झाला. नंतरच्या काळामध्ये शरद पवार हे कृषी मंत्री होते, त्यांनी स्वामीनाथन आयोग जो आहे हा बाजूला ठेवला. त्यावेळेस का बरं स्वामीनाथन आयोग लागू केला नाही? त्यावेळेस स्वामीनाथन आयोग का लागू केला नाही? स्वामीनाथन आयोग त्यावेळेस का लागू केला नाही ज्यावेळेस ते कृषी मंत्री होते? त्याचबरोबर आता सुद्धा ठीक आहे. आपण नाशिक लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होतं, या लोकांचे काय प्रश्न आहेत हे सगळे ऐकलेले आहेत. या सगळ्या गडबडीमध्ये आपल्याला या मतदारसंघातील माझा वेळ संपलेला आहे. आपण सगळे इथे आलात, आपले मुद्दे मांडलेत. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा TV9 महाराष्ट्र. आणि उद्या पुन्हा एकदा वेगळ्या मतदारसंघात, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात इलेक्शन एक्सप्रेस जी आहे ती जाणार आहे. कुठे जाऊ नका. उद्या पुन्हा एकदा इलेक्शन एक्सप्रेस रात्री 8 वाजता फक्त TV9 वर.